संतोष दादांना सांगितलं की लोकल विधान पद्धती बोलतील तरी मला फोर्स केला. खरं तर पाटील साहेबांनंतर बोलणं योग्य नव्हतं, तरी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. मी एकच सांगू इच्छितो की जास्त रामायण घेत नाही, परंतु मी माझे नशीब समजतो की मी आमदार असताना आणि बाळासाहेब पाटील साहेब विधान परिषद असताना या दोन्ही हाऊसमधनं हा प्रस्ताव पास होऊन दिल्लीला गेला. दिल्लीला गेल्यावर आमची आता गेल्या वर्षी आम्ही मुरलीअण्णा मोहोळ साहेबांकडे मिटिंग घेतली की काय झालंय. त्यांनी आम्हाला माहिती की एकच नाव आलंय, दुसरं कुठलंही नाव आलं नाही आणि हाच नाव भीमा पाटील साहेबांचं नाव आपल्या विमानतळात दिलं जात आहे. मग तो उशीर का होतोय. आता गेल्या वर्षी पुण्याचा एक एअरपोर्ट आहे लोहगावचा, त्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे. तोही प्रस्ताव तसाच पेंडिंग पडलेला आहे. म्हणजे सरकार फक्त निवडणुका आल्यावर हे अशी घोषणा करते. एकीकडे वारकरी समाज त्यांनी वेटीस धरून ठेवलेल्या, त्यांना संत तुकाराम महाराजांचं नाव लावून म्हणून सांगितलं, त्यांना तसं नाशिक ठेवलंय. आगरी समाजाला तर आपल्या गृहीतच धरून ठेवलेले. माझ्या तरुण बांधवांना विशेषतः एक विनंती आहे की हे लोक आपल्याला असेच गृहीत धरून ठेवतात, आपल्याला बॉडीगार्ड म्हणून फिरवतात मागे मागे आणि आपण तेवढ्या पुढे फिरतो आणि विसरून जातो. माझी सर्वांना विनंती आहे, जेव्हा समाजाचा विषय जेव्हा या सर्व नेत्यांना ढकलून द्यायला सांगितलं. विवेकानंद लोक पाहिला असेल मराठा समाज कसा एकवटला, मुंबई बंद केली त्यांनी अक्षरशः. मी खात्रीने सांगतो मुंबई बंद करायला आपल्याला मुंबईत जायची पण गरज नाही. काय बाबा इकडनं भिवंडी इकडनं झाल्या मुंबई बंद करू शकतो आपण एकायचं. परंतु या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. एवढंच तुम्हाला सांगतो की येत्या काळात 30 तारखेला याचं जर लोकार्पण होणार असेल तर ते आपल्या निमाबाबांचं नाव दिल्याशिवाय होऊ द्यायचं नाही. हा चंग बांधावा लागेल आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं असेल, काय करावं लागेल ते करू. आपल्याला काय मराठवाड्यातलं भाकरी घेऊन यायचं नाही आहे तिथे एवढं भाकरी मस्त तिथे ठिया मांडून बसतो. परंतु एकजुटीने आपल्याला 15-20 दिवसाचा विषय जर आपण व्यवस्थित राहिलो आणि गावोगाव हे आंदोलन पेटवलं तर मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला सर्वांच्या साथीने नक्कीच आपलं आंदोलन यशस्वी होईल. असेच आपण एकत्र राहूया. माझे मामा आणि संजय बाबूंना पण विनंती की ताई मागाशी बोलल्या काही केसेस आपल्या आंदोलनाकडून झालेले आहेत. आमच्या गावी नेता आहे मयुरेश कोटकर, त्याच्यावर पण केसेस झाले. त्याला जर परदेशात प्रयोग वगैरे करायला जायचं असतो छोट्या केसेस आपल्या काढल्या नाही लोकांच्या, तर त्याही केसेसवर लक्ष द्यावं आणि नक्कीच तुमच्या खात्याला म्हणून मी रस्त्यावर पण असो ही खात्री देतो, समाज बांधवांना पण खात्री देतो.